फंक्शनल ग्रुपची IUPAC ज्यावेळेला आपण नावं तयार करतो, IUPAC नेमिंग तयार करतो त्यावेळेला काही सफिक्स आणि काही प्रिफिक्स आपण यूज करणार आहे. वी विल यूज सफिक्स अँड वी विल यूज प्रिफिक्स. सो प्रिफिक्स काय असतं, नावाच्या आधी येतं ते, आणि सफिक्स म्हणजे काय, नावाच्या नंतर येतं ते, बरोबर की नाही. आता फॉर एक्झाम्पल मी थे न आहे, तर मीथ नंतर काय आला, ANE लावला, तर तो म्हणायचा सफिक्स, कळलं का. किंवा थाई न, तर च्या पुढं काय लावलं आपण, YNE लावलं, तर त्याला काय म्हणायचं, सफिक्स म्हणायचं, कळलं का. अजून लावणार आहे आपण क्लोरो इथेन, मग ह्या इथेन नावाच्या पुढं काय लावलं मी, क्लोरो, हे काय म्हणायचा, प्रिफिक्स म्हणायचं. ठीक आहे, हे आपण बघणार आहे आता आज या लेक्चरमध्ये, आणि सोपं आहे ते, काय अवघड नाही. ठीक आहे, तर आज आपण सगळ्यात सोपं काय बघणार आहे, सगळ्यात इझी म्हणजे जो आपला क्लास आहे, इस्लामपूरमध्ये आपला क्लास आहे, नाव तर सगळ्यांना माहीत असेल, काय नाव आहे, सह्याद्री क्लासेस, किंवा माझं नाव काय माहीतच असेल तुम्हाला, निरंजन कदम सर. तर आपल्या क्लासमध्ये एक असते की आपण मुलांकडनं पाठ करून घेणार, अभ्यास करून घेणार, त्यांच्याकडनं जे येत नाही ते त्यांना रिपीट परत शिकवणार. त्यामुळे तुम्हाला पण डाऊट असेल तर मला सांगत चला खाली कमेंटमध्ये. ठीक आहे, मग आपण काय करणार आहे आता की सफिक्स आणि प्रिफिक्स कुठले कुठले कसे आहेत बघा आता. तर फंक्शनल ग्रुप पहिला कुठला होता आपला, हॅलो, आहे नाही, आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं, काय होता, हॅलो, हे तुमचा फंक्शनल ग्रुप आहे. त्याचा सिम्बॉल आपण काय घेतलेला, बॉन्ड एक्स. ह्याला मायनस म्हणायचं नाही, हे मायनस नाही, त्याला म्हणायचं बॉन्ड एक्स, असं वाचायचं, बॉन्ड एक्स. या बॉन्ड एक्समध्ये कोण कोण आहे, Cl कोण आहे, Br, आणि कोण आहे, आयोडीन. तर एक लक्षात ठेवा, हे तिघं आले की नावाच्या आधी काय लावायचं, CH, बघा, क्लोरो आणि पुढं नाव, क्लोरो आणि पुढं नाव, ब्रोमो पुढं नाव, आयडो आणि पुढं नाव, क्लोरो, ब्रोमो, आयडो, आणि पुढं काय येणार, नाव येणार ते, कळलं. आता नाव म्हणजे कुठलं माहिती आहे का, इथं लिहितो मी PA. आता PA म्हणजे कोण, म्हणजे तुम्हाला हे कळलं का की क्लोरोच्या पुढं काय लिहायचं, PAचं नाव. आता PA कोण आहे, PA म्हणजे आहे पॅरेंट अल्केन. हे तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेन की काय असतं कन्सेप्ट पॅरेंट अल्केनची. आता तुम्ही फक्त काय शिका की नावं कशी बदलायची, म्हणजे प्रिफिक्स आणि सफिक्स काय लावायचं. हॅलोच्या पुढं काय, हॅलो आला तर काय लावायचं, क्लोरो, ब्रोमो आणि आयोडो. पुढं कोण असणार, पॅरेंट अल्केन, PA. ठीक आहे, पुढं आता अल्कोहोल जर आला तर आपल्याला अल्कोहोलचा कंडेन्स्ड फॉर्म्युला माहिती आहे, बॉन्ड OH. अल्कोहोल जर आला तर काय बघा, मी काय करतोय, पॅरेंट अल्केनचं नाव लिहायचं, काय लिहायचं, पॅरेंट अल्केनचं नाव लिहायचं, लिहिलं. आणि त्या पॅरेंट अल्केनचं नाव लिहिल्यावर शेवटचा E हा जो शब्द आहे, आता फॉर एक्झाम्पल बघा, तुम्हाला मी हे करून दाखवतो. फॉर एक्झाम्पल आता प्रोपेन आहे, पॅरेंट अल्केन, ओळखायचं वगैरे मी सांगेन कसं ओळखायचं, पण तुम्ही नाव काय काढलं, त्या पॅरेंट अल्केनचं नाव काय तुम्ही शोधून काढलं, प्रोपेन. त्यातनं E काढायचा, त्याला म्हणायचं 10 मिनटं बाळा, 2 मिनटं जरा, आहे नाही, त्याला बाहेर पाठवायचा, E काढून काय लावायचा, OL. मग हा काय झाला, सफिक्स का प्रिफिक्स, तर ह्यो झाला सफिक्स, हा काय झाला, सफिक्स. अल्कोहोल आला तर काय लावा, शेवटी OL लावा, E काढून OL, मग शब्द काय होणार, ह्यो प्रोपॅनॉल, कळलं का. तसंच समजा जर तुमचा पॅरेंट अल्केन ब्युटेन आला
तर तुम्ही काय करणार, ई काढून काय लावायचं, OL. हे झालं अल्कोहोलचं. नेक्स्ट आहे तुमचं अल्डिहाइड. सगळ्यांना आठवतं का फॉर्म्युला अल्डिहाइडचा? कायचा फॉर्म्युला आहे, कसा फॉर्म्युला आहे, बॉन्ड CHO, बॉन्ड CHO. इथं काय करायचं माहिती आहे का, तसंच परत काय करायचं तुम्हाला म्हटलं मी, पॅरेंट अल्केनचं काय करायचं, नाव शोधायचं आणि ई काढून आपण मगाशी OL घेतला, इथं लिहायचं आहे AL. काय घ्यायचं आहे, AL. म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा, कोण घेतला मी, प्रोपेन घेतला, तर मी काय करणार, ई काढून काय लावायचा, AL. हे कधी म्हणतोय मी, IUPAC नाव लिहिताना, IUPAC काय लावायचं, AL. हा पण सफिक्स आला. झालं. परत अल्डिहाइड नंतर काय येते, कीटोन. सांगा, कीटोनचा कंडेन्स्ड फॉर्म्युला बॉन्ड CO बॉन्ड. इथं पण काय करायचं, पॅरेंट अल्केन. मी पुन्हा सांगतोय, पॅरेंट अल्केनचं नाव कसं तयार करायचं मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. मग इथं पॅरेंट अल्केन कैसा निकले पॅरेंट अल्केन ते तुम्हाला सांगेन पुढच्या व्हिडिओमध्ये. पण इथं काय करायचं, ईला काढायचं, ईला घरी पाठवा आणि इथं काय लावा, 1 लावा, 1. कीटोनचं काय लावा, 1. म्हणजे काय होणार, फॉर एक्झाम्पल बघा, तुमचा इथं कोण आहे, पेंटेन आहे. मग तुम्ही काय करणार, अरे बाबा ईला जरा बाहेर काढा आणि इथं काय लावा, ONE. केलं का? अजून घ्या एक्झाम्पल, आपल्याला भरपूर आहे, ट्रक पडला आपल्याला एक्झाम्पलचा. ब्युटेन आहे, ई काढा आणि काय लावा, ONE लावा. का लागा, कीटोन. परत कीटोन तर तुमचं कोण आहे, कार्बोझायलिक ॲसिड. हे सोपं आहे, नुसतं सारखं तेच घ्यायला लागलं. मगाशी काय मागच्या वेळेला काय बघितलं आपण, स्ट्रक्चर कसे ड्रॉ करायचे. आता काय बघायला लागलो आपण, की सफिक्स आणि प्रिफिक्स कसे बदलायचे नावात. नाव काढायचं आपल्याला, नाव तयार करायचं त्याचं आपल्याला. सांगा काय, कंडेन्स्ड फॉर्म्युला बॉन्ड COOH. मग मी काय करणार, परत तेच पॅरेंट अल्केन शोधून काढा, आणा, बोलवा त्याला, आला आला आला. मग काय करायचं, ईला घरी पाठवायचं आणि त्याच्याऐवजी काय वापरायचा, ऑइक ॲसिड. काय वापरायचा, ऑइक ॲसिड. म्हणजे नाव काय होणार बघा आता, फॉर एक्झाम्पल ये देखो, पेंटेन, ई काढा आणि काय लावा, OIC ॲसिड. म्हणजे काय आलं, पेंटॅनॉइक ॲसिड. सोपं आहे नाही, पेंटॅनॉइक ॲसिड. परत पुढं हे झालं. आता पुढं कोण येणार आहे, आता इथर इस्टर तुम्हाला नावं नाही आहेत त्याची, ठीक आहे. अमाईन तुम्हाला सांगतो मी, अमाईन. इथर आणि इस्टर तुम्हाला 11-12वीला तुम्हाला डिटेलमध्ये येईल. अमाईनचं कसं आहे बघा आता, अमाईनचा स्ट्रक्चरल फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे. कंडेन्स्ड काय आहे सांगा, कंडेन्स्ड आहे बॉन्ड NH2. तर इथं पण तसंच आहे. काय करायचं बोला, कोण करायचं, पॅरेंट अल्केन नाव तयार करायचं, ई काढायचा आणि शेवटी काय लावायचं, अमाईन. म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा, मी काय करणार, कोण घेणार पॅरेंट अल्केन, समजा प्रोपेन घेतला, मग ई काढून पुढं काय लावायचा, अमाईन. मग नाव काय झालं, प्रोपेनामाईन. बघा कळलं का. मग आता आपण शेवटला काय करूया, कन्क्लुजन आपण एक टेबल तयार करूया. कुठला सांगा, पहिल्यांदा कोण येणार, हॅलो हॅलो हॅलो, आहे की नाही. त्याचं आपल्याला कंडेन्सर फॉर्म्युला माहिती आहे, बॉन्ड X. मग त्यामध्ये बॉन्ड CL, बॉन्ड BR आणि काय बॉन्ड आहे. मग ह्यांना काय करायचं, ह्यांना लावायचा प्रिफिक्स. म्हणजे काय, बोला बोला बोला, क्लोरो, ब्रोमो आणि आयडो. पुढं कोण येणार, पॅरेंट अल्केन. पुढं कोण येणार, पॅरेंट अल्केन. पुढं कोण येणार, पॅरेंट अल्केन. हे फॉर एक्झाम्पल सांगायला लागलीच काय येणार, क्लोरो ब्युटेन, आहे की नाही, ब्रोमो प्रोपेन. समजतंय का नाही, काय आलं, सोपं आहे. परत कोण येणार सांगा, हॅलो झाला की नंतर आहे अल्कोहोल.
अल्कोहोल. ओ एच आहे बघा इथं, बॉन्ड ओ एच. सांगा काय करायचं, पॅरेंट अल्केनचं नाव लिहायचं, ईला गायब करा आणि कोण लिहा, ओ एल, अल्कोहोलला ओ एल, ओ एल ओ एल आहे की नाही. हे तुम्हाला अल्डिहाइड हे पण सांगतो तुम्हाला, लक्ष ठेवायचं, लक्ष द्या इकडे. अल्डिहाइडचं काय, बॉन्ड सी एच. मग इथं काय करणार तुम्ही, अल्केनच्या ऐवजी काय लावायचा, अल्केन. ईच्या ऐवजी काय लावायचा, एल. ओ नंतर एल. नंतर येतोय कोण, कीटोन. कीटोनचा कंडेन्सर फॉर्म्युला बॉन्ड CO बॉन्ड. परत काय करणार तुम्ही, पॅरेंट अल्केन, ई काढून काय लावायचं दादा, ONE. नंतर काय येते, कार्बोझायलिक ॲसिड. काय फॉर्म्युला, बॉन्ड COOH. बॉन्ड म्हणायचं, बॉन्ड मायनस नाही म्हणायचं, डॅश पण नाही म्हणायचं. सांगा ह्याचं कसं तयार करायचं, पॅरेंट अल्केनचं नाव लिहायचं, ई काढून ऑइक ॲसिड, ऑइक ॲसिड, ऑइक ॲसिड. नंतर कीटोन झाला, त्यानंतर शेवटी मग येतोय तो अमाईन. कोण येतोय, अमाईन. त्याचा फॉर्म्युला कंडेन्स्ड बॉन्ड NH2. आणि त्याचं काय करतोय आपण, पॅरेंट अल्केनचं नाव लिहायचं आणि ई काढून त्यापुढं काय लावायचं, अमाईन. झालं. तर आता पुढच्या लेक्चरला आपण काय बघणार, की दिलेल्या कंपाऊंडवरनं त्याचं नाव तयार कसं करायचं आणि पॅरेंट अल्केन कसं नाव तयार करायचं. ठीक आहे. तर उद्या तुम्ही ज्यावेळेला अभ्यास कराल त्यावेळेला ह्या सगळे व्हिडिओ बघा एकदा, आणि मग मग आणखीन सोपं जाईल. ठीक आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहे, की पॅरेंट अल्केन कसा शोधायचा आणि IUPAC नाव तयार कसं करायचं. ठीक आहे.